नमस्कार मंडळी, आजच्या हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुम्हा सर्वांना मानसी आंबडेकरचा सप्रेम नमस्कार। आज 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन आहे। या जागतिक साक्षरता दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जागतिक साक्षरता दिनाच्या निमित्ताने आज आपण हा विशेष कार्यक्रम हॅलो सह्याद्री घेत आहोत, ज्याचं नाव आहे अक्षर स्पंदन। समाजातल्या वेगवेगळ्या स्तरामध्ये आजही साक्षरता हा एक महत्त्वाचा प्रश्न किंवा महत्त्वाची समस्या म्हणून दिसून येते। सावित्रीबाई फुलेंनी आपल्या अंगावर शेण, गोटे, चिखल झेलून मुलींसाठी साक्षरतेची, शिक्षणाची दारं उघडली असं आपण म्हणतो, पण तरी सुद्धा आजही समाजामध्ये एक वर्ग असा आहे ज्याला अक्षरांची ओळख नाही, अंकांची ओळख नाही आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचं शोषण होत आहे। हे टाळण्यासाठी साक्षरता आणणं अजूनही एक महत्त्वाची बाब आहे आणि एक मोठं ध्येय आपल्याला त्यामध्ये गाठायचं आहे। साक्षरता दिनाच्या निमित्ताने आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या मल डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक ज्ञानेश्वर डोके सर, नमस्कार, आणि ठाण्याच्या सिग्नल शाळा या प्रकल्पाच्या समन्वयक आरती परब, नमस्कार। आज आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे अक्षर स्पंदन। साक्षरता दिनाच्या निमित्ताने आपण या दोघांचीही चर्चा करणार आहोत। आपले एक अतिथी हे एका महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत आणि दुसरे अतिथी या अतिशय तळागाळामध्ये अतिशय वंचित असलेल्या मुलांच्यासाठी प्रत्यक्ष साक्षरतेचं काम करणाऱ्या आरतीताई आहेत। या दोघांच्याकडनं आपल्याला खूप वेगळे मुद्दे आणि खूप वेगळे कंगोरे या विषयाचे ऐकायला मिळणार आहेत। तर सुरू करूया। साक्षरता हा शब्द अक्षरापासूनच सुरू झालेला आहे। स अक्षर बरोबर जो असतो, ज्याला अक्षर ओळखता येतं, तर तो साक्षर असतो आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे निरक्षर। निरक्षर। तर या साक्षरतेचं महत्त्व नक्की काय आहे आपल्या आयुष्यामध्ये? तुमच्या दोघांचीही मतं आम्हाला पहिल्यांदा ऐकायला आवडतील। साक्षरतेचं महत्त्व आमच्या सिग्नल शाळेच्या दृष्टीने मी खरं तर म्हणेन की एक सुरुवातीला किस्साच सांगते। आता साक्षर, जसं तुम्ही आता म्हणाला साक्षर, तसं आमच्या मुलांच्या भाषेतनं स या अक्षरांची सुरुवात होते। दांती म्हणजे ससा, पारधी भाषेमध्ये त्याला दांती म्हणजे ससा सॉरी। तर त्या मातृभाषेतलं त्याचं हे अक्षर आणि त्याच्यानंतर स म्हणजे साक्षरता, ही त्याची समज येण्यापर्यंतचा खरं तर हा प्रवास आहे आमच्या मुलांचा। कारण साक्षरता म्हणजे नेमकं आपण काय, कशाला म्हणावी साक्षरता, हे आमच्या सिग्नल शाळेच्या माध्यमातून आम्ही खरं तर या मुलांकडनं शिकलो। कारण या मुलांचा प्रवास जो होता, या साक्षरतेचा जो प्रवास होता, हा ज्ञानातून अज्ञानाकडे होता। म्हणजे या मुलांना, या आमच्या सगळ्या सिग्नल शाळेच्या कुटुंबातल्या परिवाराला मुलांना जसं तुम्ही आता मगाशी आकडे म्हणून दाखवलेत मराठीतले, तसे त्यांना त्या चित्र स्वरूपातली अक्षरं, चित्र स्वरूपातले अंक हे त्यांना माहिती होते, हे त्यांना ज्ञात होते, पण ते पाठ्यपुस्तकापर्यंत आणि प्रत्यक्ष ते लिखाणात कसं लिहायचं आहे ह्या प्रवासापर्यंत आम्ही त्यांना आणण्याचा हा जो साक्षरतेचा प्रवास होता, हा एक भाग। दुसरा म्हणजे आता इथून पुढे साक्षर झाल्यानंतर, म्हणजे प्रत्यक्ष ती समज आल्यानंतर आपल्याला इथून पुढे त्या पर्यायामध्ये सक्षम व्हायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याची मूलभूत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत आणि त्या समजल्यानंतर आपलं पुढे आपण एक सुदृढ नागरिक म्हणून किंवा एक सक्षम विद्यार्थी म्हणून आपण पुढच्या मुख्य प्रवाहाच्या दारीमध्ये शिक्षणाच्या येणार आहोत। ही सगळी समज म्हणजे ती साक्षरता ही आमच्या सिग्नल शाळेच्या दृष्टिकोनात नाही आणि जी आता सध्या आम्ही तिथे सुरू केलेली आहे। गेली 8-9 वर्षे सिग्नल शाळा ठाण्याच्या 3 हात नाका या सिग्नलवरती, ब्रिज खाली म्हणजे पुलाखाली कंटेनर्समध्ये ही शाळा सध्या सुरू आहे। हो, सध्या सुरू आहे। म्हणजे जे कन्स्ट्रक्शन लाईनचे कंटेनर्स असतात, अशा कंटेनरमध्ये आमची ही शाळा सुरू आहे आणि गेली 8-9 वर्ष हा प्रवास सिग्नल शाळेचा सुरू आहे। सर, साक्षर एखादी व्यक्ती किंवा एखादा समाज म्हणजे फक्त लिहिता, वाचता, बोलता येणं म्हणजे साक्षर नव्हे। युनेस्कोने तर साक्षरची डेफिनेशन अतिशय व्यापक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना डिजिटल लिटरसी असणं किंवा समाजभान असणं, एक सुजाण नागरिक म्हणून जबाबदार व्यक्तिमत्व असणं, ही एक साक्षरतेची डेफिनेशन केलेली आहे। आपल्याकडे साक्षरतेची व्याख्यामध्ये आपण म्हणतो की त्याला लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, एकाने दुसऱ्याने बोललेलं समजलं पाहिजे, कुठल्याही एका लिपीमध्ये जे लिखाण वाचन होतं ते त्याला कळलं पाहिजे। पण इतक्यापर्यंत आपण थांबून चालणार नाही।
आणि युनेस्कोची जी डेफिनेशन आहे त्याच अनुषंगाने आपल्याकडे पण मला वाटतं साक्षरता झाली पाहिजे. साक्षरतेमधून समानता आली पाहिजे, सर्व प्रकारची समानता. म्हणजे साक्षर नागरिक ज्याला मी म्हणेन की त्याच्यामध्ये जातीभेद विरहित व्यवस्था असेल, लिंगविरहित व्यवस्था असेल. नाहीतर दुर्दैवाने आपल्याकडे 94-95% साक्षर असलेल्या राज्यामध्ये महिलांना एखाद्या मंदिरात प्रवेश मिळत नाही. मग त्याला आपण साक्षर म्हणायचं का? तो आपला म्हणजे साक्षरतेचे निकष आपले काय? फक्त लिहिता वाचता येणं म्हणजे साक्षरता का? एक समाजभान असणारा माणूस जो स्वतःच्या ज्ञानातून समाजामध्ये एक जागृती निर्माण करेन त्याला मी साक्षर म्हणेल. आणि केवळ काही 4 वाक्य लिहिता येतात, वाचता येतात, बोलता येतं, स्वतःचं मत व्यक्त करता येत, पण ते जबाबदारीपूर्वक जर करता येत नसेल तर त्याला आपण साक्षर म्हणू शकत नाही असं मला वाटतं. तर माझ्या दृष्टीने साक्षरता ही सर्वसमावेशक असली पाहिजे. तो एक सुजाण नागरिक असला पाहिजे, देशाच्या प्रत्येक जबाबदार नागरिक म्हणून तो वागला पाहिजे, तरच देशाचाही विकास होईल. नाहीतर नुसती साक्षरता होऊन ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो तो होणार नाही. आणि मग 80-82% उद्या आपण 100% साक्षर झालो आणि आपली मानसिकता जर बदलली नाही तर मला नाही वाटत की आपण आपल्याला स्वतःला साक्षर म्हणून घेऊ शकू. अगदी साक्षरता त्यामुळेच सापेक्ष असू शकत नाही, बरोबर. ती प्रत्येकालाच महत्वाची आहे प्रत्येकासाठी. पण तरी सुद्धा आपण बघतो की समाजामध्ये निरक्षरतेचे प्रमाण किंवा आता जसं तुम्ही म्हणालात की एखाद्या तरी लिपीतले सगळे अंक, सगळे अक्षर ओळखता येणं आवश्यक आहे. म्हणजे एखादी लिपी किंवा एखादी भाषा ही एक कोडिंग सिस्टीम आहे. बरोबर. म्हणजे ते कोड्स डिकोड करता येणं म्हणजे साक्षर होणं. तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही दोघेही कार्यरत आहात. एज्युकेशन हे जर साध्य करायचं असेल तर लिटरसी ही त्याची सुरुवात आहे, म्हणजे साक्षरता ही त्याची सुरुवात आहे. आणि बऱ्याच अंशी असं आपण पाहतो की लहान वयातच नाही तर प्रौढ वयात सुद्धा साक्षरतेचे वर्ग घेतले जातात आणि त्याला उत्तम प्रतिसाद भारतामध्ये सुद्धा मिळतो आहे. तर या साक्षरतेचे नेमके शत्रू कोण कोण आहेत? साक्षरतेचे शत्रू जर तुम्ही विचार केला तर अगदी आपण स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये विचार केला तर आपल्याकडे स्वातंत्र्य मिळालं तेव्हा फक्त 18% लोक साक्षर होती आणि त्याच्यामध्ये महिलांचं जे साक्षरीकरणाचं प्रमाण होतं ते 8% होतं. म्हणजे जर साधारणपणे 26-27% पुरुष साक्षर होते आणि 8% महिला साक्षर होत्या, म्हणजे 92% महिलांना साधं लिहिता वाचताही येत नव्हतं. तर त्याच्यामध्ये आपली जी कदाचित समाज व्यवस्था असेल की मुलींना शिक्षण घेऊन काय उपयोग होणार आहे, म्हणजे तुम्ही साक्षरतेचे शत्रू म्हणाल तर साक्षरतेचा शत्रू हा 1 किंवा 2 व्यक्ती असू शकत नाहीत, तर ही पूर्ण समाज व्यवस्था ती साक्षरतेची शत्रू त्या काळी तरी होती. आजही असे काही, म्हणजे मी आत्ताच बोलताना म्हटलं की आम्ही ज्यावेळी लहानपणी खेडेगाव शाळेत होतो त्यावेळी स्वतः आईवडील मुलांना वर्गातून घरी घेऊन जायचे की शिकून काय होणार आहे तुझं. तर हे सुद्धा साक्षरतेचे शत्रूच आहेत. आणि आताच्या नंतरच्या काळामध्ये शिकून परत लोकांना नोकरी मिळत नाही, त्याच्यामुळे शिक्षणावरचा पण थोडाफार नाही म्हणलं तरी लोकांचा विश्वास कमी होत चाललाय. ते निरक्षर नाहीत पण ते उच्च शिक्षणाकडे जात नाहीत. साक्षर होऊन सुद्धा ते उच्च शिक्षणाकडे जाण्याचा कल कदाचित कमी होईल. ते सुद्धा आपल्या समोरचं एक मोठं आव्हान आहे. कारण आपण जास्तीत जास्त लोक उच्च शिक्षणापर्यंत गेली पाहिजेत, हा आपलं धोरण आहे. त्याच्यावरती आपण पुढे बोलूच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने. पण तसं याचं जे विरोध तुम्ही म्हणता शत्रू जे आहेत ते अनेक प्रकारचे भेटतील तुम्हाला. मानसिकता हा पहिला शत्रू आहे. मानसिकता हा पहिला शत्रू आहे की प्रत्येकानं शिकलं पाहिजे. ही जोपर्यंत आपली मानसिकता तयार होत नाही, मग तो गरीब असो श्रीमंत असो, ज्याला आपण ऍक्सेसिबिलिटी म्हणतो, ही 100% लोकांना जोपर्यंत ऍक्सेसिबिलिटी होत नाही आणि आपली मानसिकता होत नाही, प्रत्येकानं शिकलं पाहिजे, ते सगळे साक्षरतेचे शत्रू आहेत. आणि तोपर्यंत आपण 100% साक्षर करण्याचं जे आपलं ध्येय आहे ते आपण गाठू शकणार नाही असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे सर तुमचं म्हणणं. मानसिकता तर हा पहिला शत्रू आहेच आपल्या समाजातल्या संपूर्ण ह्याचा. पण आपली लोकसंख्येची घनता इतकी आहे ना आणि त्याच्यामध्ये 100% साक्षरतेपर्यंत पोहोचण्याचं जे आपलं ध्येय आहे ते समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या लोकांपर्यंत पोहोचणं, म्हणजे ते काही एकट्या दुकट्या शासनाचं काम आपण म्हणू शकणार नाही. त्याला सर्वांनी म्हणजे NGOs असतील, सामाजिक संस्था असतील
अशा सगळ्यांना एकजुटीने येऊन ते कार्य सफल होणं, कारण तळागाळामध्ये आज इतकी लाखो मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. पालकांची मानसिकता हा एक भाग आहेच, पण त्याच परीने शिक्षण त्या पद्धतीनं त्यांना सुलभ आणि सहजरित्या मिळणं हाही तितकाच एक महत्वाचा भाग आहे. त्याशिवाय मी असं म्हणेन की स्थलांतर हा एक त्यातला एक मुद्दा कळीचा आहे, कारण आता आपणही तितकेही म्हणजे आपण देखील रोजंदारीसाठी स्थलांतरित झालेली सगळी मंडळी असतात. त्याच पद्धतीने साखर कारखान्यावर असतील, ऊस तोडीसाठी असतील, वीटभट्टांवर काम करणारे कामगार कुटुंबीय त्यांची मुलं आहेत. आजही बऱ्याच खेड्यापाड्यांमध्ये त्या पद्धतीच्या साखर शाळा चालतात किंवा ऊसतोडीच्या कामगारांसाठीच्या मुलांसाठीच्या शाळा आहेत. त्या पद्धतीचे तांड्यांवरती काही एनजीओज काम करतात, सामाजिक संस्था काम करतात. पण हे त्या पुरतं आणि तितकं स्थगित तेवढं काम असतं. त्याच्यावरती जाऊन ती परत मुलं जेव्हा स्थलांतरित होतात, आता आमच्याकडे काही कुटुंब जे आहेत, जी ठाण्यातल्या काही भागामध्ये, आता एवढ्या मोठ्या चांगल्या विकसित शहरातल्या भागामध्ये देखील सिग्नल शाळा चालते साक्षरतेच्या दृष्टीने. म्हणजे हा खरं तर एक विकसनशील राष्ट्रासाठी तसा बघायला गेला तर एक कलंकच आहे. म्हणजे सिग्नल शाळा असणं हा काही एक अभिमानाचा भाग नाही आपल्या समाजासाठी. तर स्थलांतर हा एक मी मुद्दा इथे म्हणू शकते की तो एक साक्षरतेच्या दृष्टीने आहे. आणि शिक्षणाच्या सर्व सोयी सुविधा सहजरित्या पोचणं हा देखील एक त्यातला मुद्दा आहे. असं म्हणतात की शिक्षण घ्यायचं म्हणजे पालकांना, जे आता तुम्ही म्हणालात तसं रोजंदारीवर काम करणारे आहेत किंवा ज्यांचं हातावर पोट आहे, तर त्यांना पहिल्यांदा भीती याची वाटते की अरे खूप खर्च होईल. अतिशय खर्चिक अशी गोष्ट आहे. आणि आपल्याला जर रोज जेवायलाच काही मिळत नाहीये, बरोबर, तर आपण आपला पैसा जो मिळालेला आहे तो आधी आपल्या मुलांची पोट भरण्यासाठी वापरायचा का आपल्या शिक्षणासाठी त्या मुलांच्या वापरायचा, असा प्रश्न तयार होतो. आणि त्यामुळे त्या वर्गामध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे. पण तुमचा जो प्रकल्प आहे सिग्नल शाळा, तर मला वाटतं तोत्तोचानच्या शाळेसारखाच साधारण हा प्रकल्प आहे. तर या वर्गातल्या मुलांच्यासाठी साक्षरतेच्या दृष्टीने तुम्ही कुठले उपक्रम राबवता? जसं आता तुम्ही म्हणालात की पैसा हा त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. तर आम्ही जेव्हा पालकांशी संवाद साधायला गेलो, मी फक्त अगदी थोडक्यात सांगते की पालकांना आम्ही जेव्हा संवाद साधायला गेलो ही शाळा सुरू होण्यापूर्वी, की मुलांनी शाळेत आलं पाहिजे, शिकलं पाहिजे, तर त्यावेळी पालकांनी आम्हाला असं प्रश्न म्हटलेला की माझं मूल मला आत्ता कमवून देतंय, 150-200 रुपयाची कमाई माझं मूल आत्ता करतंय, ते आम्हाला मिळतं आणि त्याच्यावर आमचं पोट चालतंय. तर माझं मूल शिकणार, ग्रॅज्युएशन येणार, त्याच्यानंतर त्याला नोकरी मिळणार, जसं आता सरांनी म्हटलं की नोकरी मिळाल्यानंतर त्याला पगार मिळणार आणि मग आमची रोजंदारी सुरू होणार. तर तसं आम्हाला नकोय, आत्ता पैसा आणि आत्ताच आमचं पोट भरतंय. तर म्हणून त्यांच्या दृष्टीने पैसा महत्वाचा. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही काय केलं सुरुवातीला की या मुलांनी आणि पालकांची मानसिकता देखील बदलावी म्हणून सगळ्यात पहिला उपक्रम म्हणजे आमची सिग्नल शाळा बँक अकाउंट. तर शैक्षणिक साक्षरता हवीच, पण त्या सोबतीने आर्थिक देखील साक्षरता व्यावहारिक दृष्टीने या मुलांना आणि मुख्यतः म्हणजे त्यांच्या पालकांना देखील ती व्हायला हवी, या दृष्टीने आम्ही सिग्नल शाळा बँकेचा उपक्रम आमच्या शाळेत राबवतो. मुलं कामधंदा करून आल्यानंतर जेव्हा सकाळी मुलं आमच्या शाळेमध्ये येतात तेव्हा त्यांच्याकडचे शिल्लक जे काही त्यांची बचत असते ते पैसे आमच्याकडे हाती ठेवतात. ते आम्ही तिथे आमच्या शाळेमध्ये कॅश काउंटर उभं केलंय. म्हणजे प्रत्यक्ष जसं बँकेमध्ये कॅश काउंटर असतं, मुलांना बँकेत गेल्यानंतर विड्रॉल स्लिप कशी भरायची आहे, पैसे कसे काढायचे खात्यातनं, खातं ओपन कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे मुलांना शिकवतो. मुलं प्रत्यक्ष रांगेत उभी राहतात. आमच्याकडे तसं रजिस्टर आहे मुलांचे. आम्ही त्यांच्यासाठीच एक डमी पासबुक बनवलेले आहेत. आणि मुलं रांगेत उभी राहतात, काउंटरमध्ये आमच्या शिक्षिका असतात, त्यांचे पैसे देतात, मुलं स्लिप भरतात. खोट्या स्लिप्स आम्ही बनवलेल्या आहेत. मुलं स्लिप भरतात, सही करतात, त्यांना जी रक्कम जमा करायची असते ती जमा केली जाते आणि मग महिन्याच्या शेवटी एक छोटीशी गंमत व्याज म्हणून त्याच्यासाठी मुलांना आम्ही म्हणजे त्यांना जी एक गरज जी काही असेल शैक्षणिक वस्तूची ते दिलं जातं. म्हणजे मुद्दल, व्याज, हे सगळ्या गोष्टी त्या मुलांना आम्ही व्यावहारिक साक्षरतेच्या दृष्टिकोनातून शिकवतोय. प्रत्यक्ष मुलांना ते आम्ही तिथे शिकवतो, जेणेकरून याही बाबतीमधले मुलं म्हणजे साक्षरता म्हणजे काय तर अक्षर ओळख आणि मूलभूत शिक्षण पाया पक्का असणं, या सगळ्या गोष्टी तर आल्याच, पण आपल्या आत्ताच्या जागतिक घडामोडीच्या दृष्टीनं एक आर्थिक साक्षरता असणं, संगणक साक्षर असणं, या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून आम्ही मुलांना तसा पद्धतीने सक्षम करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून मुलांना एक इंटरेस्ट निर्माण होतो आणि त्या पद्धतीने मुलं मग त्या उत्सुकतेपोटी मुलं शाळेमध्ये येण्यास उत्सुक असतात. वा, आपण अजूनही अशा अनेक उपक्रमांबद्दल जाणून घेऊया आणि जागतिक साक्षरता दिनानिमित्त जाणून घेऊया ही अक्षर स्पंदनं, पण छोट्याशा विश्रांतीनंतर. पाठीमागे का
हॅलो सह्याद्रीमध्ये आपण पुन्हा एकदा भेटलेलो आहोत आणि आज आपण बोलतो आहोत जागतिक साक्षरता दिनाच्या निमित्ताने अक्षर स्पंदने या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. आपण महाविद्यालयाचे एम.एल. डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्यासोबत आहेत. तर मी त्यांना विचारू इच्छिते की साक्षरताच्या पुढचं जे पाऊल आहे ते महाविद्यालय किंवा उच्च शिक्षण हे असतं, पण उच्च शिक्षण घेता घेता सुद्धा विद्यार्थी साक्षरतेच्यासाठी काही उपक्रम राबवतात का? विद्यार्थ्यांकडून, विशेषतः NSSच्या विद्यार्थ्यांकडून अनेक स्वरूपाचे उपक्रम राबवले जातात साक्षरता निर्मूलनासाठी. आम्ही स्वतः आमच्या डहाणूकर महाविद्यालयाने सफाळेजवळ एक गाव अडॉप्ट केलेलं आहे आणि त्या अडॉप्टेड व्हिलेजमध्ये जाऊन साक्षरता प्रसार करणं, तिथे आणखीन काही लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणं, विद्यार्थ्यांना काही खेळा वगैरेतून शाळेबद्दल आपुलकी निर्माण करणं, अशा प्रकारचे उपक्रम केले जातात. यापूर्वी महाविद्यालयामधून शासनाचा जो एक MPFL नावाचा मास प्रोग्राम ऑफ फंक्शनल लिटरसी म्हणजे एक कारिक साक्षरता निर्माण करण्यासाठी एकाने एका शिकवण्याचं, विद्यार्थी म्हणजे अशिक्षित कुटुंब व्यक्तीच्या घरी जाऊन आमचे विद्यार्थी शिकवायचे, असाही एक कार्यक्रम आमच्याकडे राबवला जातो. एकाने एकास किंवा एकाने अनेकास ही जी साक्षरतेची जी मोहीम होती ती आम्ही बऱ्यापैकी राबवत आहोत. आणि निरीक्षर शोधणं, तसं शहरी भागामध्ये थोडं जे व्याख्येत बसणारे निरीक्षर आहेत ते कमी येतात. तरीसुद्धा विशेषतः खेड्यापाड्यामध्ये अजून जास्त असल्यामुळे आमच्याकडचे विद्यार्थी, जसं मी सांगितलं की ते सफाळ्याजवळच्या एका गावामध्ये जातात आणि तिथं हा कार्यक्रम करतात. त्याच्याबरोबर आणखीन इतरही कार्यक्रम करतात, पण साक्षरता निर्मूलनासाठी बऱ्यापैकी कार्यक्रम ती मुलं तिथं करतात. आणि त्यांना असा अनुभव आहे की तिथल्या ग्रामस्थांचा चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतो. ते पण तिकडे संध्याकाळच्या वेळेला वगैरे दिवसभर तर ते मिळत नाहीत, त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये गुंतलेले असतात, पण संध्याकाळी त्या मुलांबरोबर येतात, त्या मुलांबरोबर बसतात आणि अक्षर ओळख का होईना करून घेण्याचा प्रयत्न करतात. जो काही थोडा काळ असतो आमच्या विद्यार्थ्यांकडे, त्या काळामध्ये विद्यार्थी तिथे बऱ्यापैकी काम करतात. NSSच्या माध्यमातून हे काम नेहमी चाललेलंच असतं. आता आपण फोन घेऊया आपल्या कार्यक्रमामध्ये. पहिला फोन आलेला आहे, जळगावहून रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की जो काही व्यक्ती असो, कामगार वसाहत असो, आदिवासी भाग असो किंवा इव्हन पांढरपेक्षा सुशिक्षित वर्ग असो, यामध्ये असे काही मुलं मुली असतात की ज्यांना शिक्षणाची आवड नसते, रस नसते, तर अशांसाठी काय केले जावं? आणि दुसरा प्रश्न असा आहे की कमी शिकलेले, नवसाक्षर, अर्धवट शिक्षण सोडून दिलेला काही जो गट आहे ना, तर त्यांचं व्यावहारिक ज्ञान, सामान्य ज्ञान, व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्य वाढ यातून त्यांचं जीवनमान संपन्न करण्याच्या दृष्टीने काय काय करू शकतो आपण? धन्यवाद. धन्यवाद. त्यांचा प्रश्न होता की शिक्षणाची आवड नसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत शिक्षण कसं पोहोचवता येईल किंवा त्यांना शिक्षणाची आवड लावण्यासाठी काय करता येईल. आणि दुसरा प्रश्न होता की नवसाक्षर जे आहेत त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कौशल्य विकासासाठी काय काय उपक्रम करतील. मॅडम तुमच्या आता मुळात शिक्षणाची आवड तशी सुरुवातीला लहान मुलांना तशी बघायला गेली तर नसतेच कोणाला. मुळात ती आवड निर्माण करावी लागते, त्यांच्या मानसिकतेत आपल्याला बदल घडवून आणावा लागतो. तशा पद्धतीचे म्हणजे खूप सारे शैक्षणिक उपक्रम, मनोरंजनात्मक उपक्रम, हसत खेळत शिक्षण या पद्धतीने मुलांपर्यंत आपल्याला जाता येईल. शिक्षण तुमच्या दारी या पद्धतीने आपल्याला त्या मुलांसोबत तिथे काम करता येईल. आणि मोठ्या वयोगटासाठी जसं नवं शिक्षण शिक्षितांसाठी मुळात म्हणजे त्यांचं मला वाटतं त्यांना असं म्हणायचं होतं की जसं मी मगाशी म्हटलं की आर्थिक सुबत्तेविषयी की त्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना रोजगार मिळावा, तर आम्ही आमच्या शाळेमध्ये व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच उभं केलेलं आहे. आणि 5वी पासून आम्ही आमच्या मुलांना सुतारकाम असेल, त्याच्यानंतर प्लंबिंग, टायलिंग, वेल्डिंग अशा पद्धतीचं सर्व बेसिक कोर्सेस आम्ही आमच्या मुलांना आमच्या तिथे शिकवतो. म्हणजे प्रशिक्षण तिथे प्रत्यक्ष दिलं जातं आणि ते प्रशिक्षण नुसतं देऊन आम्ही तिथे थांबत नाही आहोत. तर त्याच्यानंतर मुलांना व्यवस्थितरित्या पुढे जाऊन त्याच्यावरती मोठ्या स्तरावरती प्रशिक्षण देऊन फील्ड वर्कवरती जाता येईल आणि त्याच्यावरती त्यांना रोजंदार मिळेल अशा पद्धतीचे प्रयत्न आम्ही तिथे सुरू केलेले आहेत. अच्छा, म्हणजे उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून सुरू करून बरोबर, मग त्याच्यानंतर ते पुढे स्वतःचं शिक्षण पुढे चालू करू शकतात. बरोबर. आणि नवसाक्षर जे असतात तर त्यांना पुढे शिकावं असं वाटत राहावं यासाठी काही योजना आहेत का? किंवा नवसाक्षरांसाठी समजा ज्यांना थोडी अक्षर ओळख झालेली किंवा थोडंफार लिहितात, ते 7वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे
आणि त्यांचं पुढचं शिक्षण थांबलेलं आहे, त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याकडे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये ते डायरेक्ट फर्स्ट इयरची जी युनिव्हर्सिटी एंट्रन्स एक्झामिनेशन आहे, प्रवेश परीक्षा, ते देऊन त्याच्यानंतर ते तिथून ते महाविद्यालयीन शिक्षक पूर्ण करू शकतात. तिथून ते BA BCom सारख्या डिग्री पदवी परीक्षा देऊ शकतात. कारण ज्यांना आता त्यांचं जर वय 25, 30, 35, 40 असेल आणि 7वी नंतर शिक्षण थांबलेलं आहे, पण तरी जी व्यवहार ज्ञानाने जी समज आलेली असते तिच्या पोटी ते सहजपणे युनिव्हर्सिटीची जी परीक्षा असते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची, ती पास करून तिथे ते पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करू शकतात. आणि असे अनेक विद्यार्थी आहेत. माझ्या महाविद्यालयामध्ये 7वी पास झालेल्या शिपायांनी सुद्धा ती परीक्षा पास करून तिथे डिग्रीचं शिक्षण सुरू केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे शिक्षण थांबत नाही किंवा शिक्षणाला वय नसतं, फक्त इच्छा पाहिजे आणि वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. आता 40च्या माणसाने कॉलेजमध्ये येऊन कॉलेज अटेंड करून शिक्षण करणं मुश्किल होईल, पण आपल्याकडे जे ओपन अँड डिस्टन्स लर्निंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये हे लोक शिक्षण नक्कीच घेऊ शकतात. आणि दुसरं एक आहे, साक्षर केल्यानंतर त्याला सराव पाहिजे. नाही तर कुठलंही ज्ञान प्राप्त केल्यानंतर जर त्याचा सराव नसेल तर ते विसरायला होतं. म्हणजे मग त्याने रोजचं वर्तमानपत्र वाचलं पाहिजे, काही त्याच्यामध्ये कोणाशी संभाषण साधलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, तर त्याची अक्षर ओळख राहील, नाहीतर मग तो ते विसरून जाईल. तर जे नवसाक्षर आहेत त्या नवसाक्षरांना परत सातत्यानं त्याचं अभ्यास परत पुढे पुढे वाचन तरी ठेवलंच पाहिजे, म्हणजे अक्षर ओळख कमी होणार नाही त्यांची. साक्षरतेच्या म्हणजे हे साध्य आहे आपलं, कारण आता आपण पाहतो की ठाण्याच्या सारख्या शहरामध्ये तुमचा प्रकल्प आहे सिग्नल शाळा, पण ठाण्यामधलाच एक आपण साधारण आकडेवारी पाहिली तर साधारण 5 ते 15 या वयोगटामधल्या निरक्षरांची संख्या अजूनही 24% दिसते. म्हणजे एकीकडे इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, एकीकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्था चालू आहेत, आणि आताची ही पिढी तर डिजिटल नेटिझन खऱ्या अर्थाने असणार आहे, डिजिटली साक्षर असलेली. पण मग तरी सुद्धा हा विरोधाभास कसा काय, आणि हा विरोधाभास कमी करण्यासाठी नेमके कुठले कुठले उपक्रम आहेत, आणि सरकारी पातळीवरून म्हणजे प्रशासनिक पातळीवरनं त्यांना कशा प्रकारची प्रोत्साहन सहायता मिळते? मॅडम, तुम्ही काय सांगाल? आता आमच्याकडे तरी आम्ही मुलांना डिजिटल साक्षरतेच्या दृष्टिकोनातनं मुलांना आम्ही संगणक प्रशिक्षण देतोय. त्याच्यानंतर रोबोटिक्स, जसं आता खरं तर संगणक साक्षर असलं म्हणून साक्षर म्हणता येणार नाही. आता तर त्याच्याही पुलेकडचं एक पाऊल म्हणजे आता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान देखील आता याच्यामध्ये आलेलं आहे, आणि केरळ राज्यामध्ये तर त्याची पहिली शाळा तिथे सुरू झालेली आहे. तर त्या दृष्टिकोनातनं आम्ही आमच्याही मुलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं संगणक प्रशिक्षण देतोय, रोबोटिक्सचं प्रशिक्षण देतोय, म्हणजे छोटे छोटे चिप्स बनवणं आणि प्रत्यक्ष रोबोचं तंत्रज्ञान, रोबो कसा विकसित करता येईल त्याचं कोडिंग मुलांना शिकवलं जाते. म्हणजे डिजिटलच्या दृष्टिकोनातनं मुलांना सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न करतोय. शिवाय ऑडिओ व्हिज्युअल्सच्या पद्धतीने मुलांना शिकवलं जाते. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मुलं पुढे जाऊ शकतात, ते तंत्र कसं त्यांना विकसित होईल, या सगळ्याच्या बाजूने आम्ही विचार करून आमच्या मुलांना आम्ही प्रशिक्षण करण्याचा प्रयत्न करतोय. सर, तुम्ही काय सांगाल? आता जरी आपल्याकडे त्याच्यावरती पूर्णपणे सोल्युशन नसलं तरी आपल्याकडे जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येऊ घातले, त्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ह्या सर्वांची खबरदारी घेतलेली आहे. आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पहिला हाच मुद्दा आहे की 100% सुशिक्षित करणे. म्हणजे 2030 पर्यंत 100% मुलं, जी शाळेत जाणाऱ्या वयाची मुलं आहेत ती 100% मुलं शाळेत गेली पाहिजेत. त्यांनी त्यांची एक पंचसूत्री सांगितलेली आहे. प्रत्येकाला शाळेसाठी ॲक्सेस असला पाहिजे, प्रत्येकाला शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे. जे आज आपण म्हणतो की काही विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही, तर तो प्रवेश मिळाला पाहिजे. नुसता प्रवेश नाही तर ती शिक्षणाची गुणवत्ता टिकवली पाहिजे, ते शिक्षण परवडण्याजोगं पाहिजे. ॲक्सेस, अफोर्डेबिलिटी, इक्विटी, शिक्षणामध्ये समानता पाहिजे, आणि अकाउंटेबिलिटी, ती जबाबदारी पण पाहिजे. हे आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामधलं प्राथमिक शिक्षणाबद्दलचं किंवा प्रायमरी एज्युकेशन, मिडल प्रिपरेटरी एज्युकेशन मधलं हे मूळ तत्व आपण घेतलेलं आहे. आणि जसं मॅडमने सांगितलं की त्या प्रायमरी एज्युकेशन नंतर 5वी, 6वी, 7वी नंतर त्यांना स्किल बेस एज्युकेशन पण सुरू करायचं, हे सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सगळ्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं ज्यावेळी आपलं हे पूर्णपणे कार्यवाही होईल नवीन शैक्षणिक धोरणाची, त्यावेळी हा जो मुद्दा आहे की फक्त सुशिक्षित होतात पण ते स्वावलंबी होऊ शकत नाहीत, स्वतः काही मेहनत करता येत नाही, त्यांच्या कुठं स्किल येत नाही, तर ते स्किल त्यांना मिळवण्यासाठी
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सर्व गोष्टींची तरतूद करण्यात आलेली आहे. नवीन शैक्षणिक धोरण जे आहे आपलं राष्ट्रीय शिक्षण नीती 2020, तर या धोरणामध्ये भाषेसंबंधी सुद्धा एक काही विचार आहे, एक ठराविक ठोस धोरण आहे. कारण मला वाटतं साक्षरता ही याची सुरुवात भाषेपासूनच होते. बरोबर. आणि त्यामुळे भाषा धोरणाच्या बद्दल तुम्ही काय सांगाल सर? तुमच्यापासून सुरू करू आपण. असं जागतिक लेवलवरती अभ्यास करून असं निदर्शनास आलेलं आहे की ज्या व्यक्तींना जास्त भाषा येतात त्याची विचार करण्याची बुद्धी जास्त असते. त्याला अनालिटिकल थिंकिंग म्हणतो. ते अनालिटिकल थिंकिंग मोठ्या प्रमाणात असतं. आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 5वी पर्यंत शिक्षण मातृभाषेत व्हावं असं एक रेकमेंडेशन आहे. म्हणजे सक्ती नाही होणार, सक्ती केलं तर त्याच्यावरती बराचसा वाद होण्याची शक्यता आहे. पण शासनाचं जे म्हणणं आहे की 5वी पर्यंत जे शिक्षण आहे ते मातृभाषेत व्हावं. कारण मातृभाषेमध्ये बऱ्यापैकी आकलन लवकर होतं. जर माझी मातृभाषा मराठी आहे आणि मला इंग्रजीमध्ये शिकवलं अगदी लहानपणीपासून तर कदाचित आकलन कमी होईल. त्यामुळे मातृभाषेतलं शिक्षण असावं. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या भारतीय भाषा शिकाव्यात हे सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग आहे. इंडियन लँग्वेज सिस्टम, इंडियन लँग्वेजेस किंवा इंडियन नॉलेज सिस्टम जे आहे त्याच्यामध्ये भारतीय जे कौशल्य आहे त्याचा अभ्यास करावा आणि भारतीय भाषांचा अभ्यास करावा. हा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये किंबहुना 2 ते 3 भाषा विद्यार्थ्यांनी शिकाव्यात. इंग्रजी असेल, तुमचं समजा महाराष्ट्रात आहे तर मराठी असेल, संस्कृत असेल, हिंदी असेल आणि जास्तीत जास्त भाषा विद्यार्थ्यांनी शिकल्या पाहिजेत. हा एक नवीन शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. मॅडम, तुमच्या प्रकल्पामध्ये अशी अनेक मुलं आहेत ज्यांची मातृभाषा मराठी नाहीये. हो. ते वेगळ्या बोलीमध्ये बोलतात. तर त्यांच्याबद्दल आपण बोलूच या. पण त्यापूर्वी निपाणीहून शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. शिवानंद वशर बोलतोय निपाणीहून मॅडम. आता पूर्वी साक्षरता मिशनच्या या अंडरखाली सरकारनं एक रात्रीची शाळा वगैरे सुरू केलं होतं. म्हणजे जे वयस्कर लोक शिकलेले नाहीत त्यांना शिक्षणाचा आधार मिळावा म्हणून त्यांनी सुरू केलं होतं. पण मध्यंतरी ती लोक सुद्धा तिकडे फिरकलेली नाहीत किंवा ते स्कीम सुद्धा कंटिन्यू झाले नाही. मग परत जर त्या लोकांना साक्षरता करायचं असेल तर मग सरकारने कोणती पावलं उचलायला पाहिजे आणि म्हणजे साक्षरता त्याने चांगल्या प्रकारे पार पडेल असं माझं विचारायचं बाबा. रात्र शाळेबद्दलचा त्यांचा प्रश्न आहे की अनेकांच्यासाठी सोयीचं व्हावं, म्हणजे सकाळी जो वर्ग कामावर जातो त्यांना रात्रीच्या वेळेला शाळा मिळावी, म्हणजे शिक्षण मिळावं म्हणून हा उपक्रम सुरू केलेला होता. पण त्याला तितकासा प्रतिसाद मिळत नाहीये. तर त्याला पर्यायी इतर कुठले उपक्रम असू शकतात? जसं मी मगाशीच म्हटलं की हे काही एकट्या दुकट्याचं किंवा एका सिग्नल शाळेचं किंवा एखाद्या कॉलेजचं देखील असं काम नाहीये. हे समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या प्रत्येक संस्थांची काम आहेत. म्हणजे सामाजिक संस्था असतील, शासन असेल, अशा सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधून त्यासाठीचे उपक्रम, जसं रात्रशाळा असेल, मग आता सरांनी सांगितलं, प्रौढ शिक्षणातले वेगळे वर्ग असतील रात्रशाळेच्या व्यतिरिक्तचे, किंवा या सगळ्यांच्या जे आहेत, जे इच्छुक आहेत शिक्षणासाठी, अशा सगळ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या सोयीने असे काही शैक्षणिक उपक्रम राबवणं, अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण या म्हणजे या सगळ्या नवशिक्षितांना आपण इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो असं मला वाटतं. सर, आपण काय सांगाल? मला वाटतं ग्रामीण पातळीवरती आता शिक्षणाचा प्रसार बऱ्यापैकी झालेला आहे आणि जे काही थोडेफार अशिक्षित असतील, प्रत्येक गोष्ट शासनाकडून अपेक्षा करण्यापेक्षा तेथील ग्रामपंचायतीच्या पातळीवरती किंवा पंचायत समितीच्या पातळीवरती जर तिथेल काही सुशिक्षित लोकांनी एकत्र येऊन गावातील जे लोकांना काही शिक्षण नाही, अक्षर ओळख नाही, जसं आपण मगाशी म्हणलं ज्याला अक्षराची ओळख नाही तो निरक्षर आहे, त्या लोकांना एकत्र करून त्यांच्या वेळेनुसार, सोयीनुसार जर त्यांना अक्षर ओळख करण्याचा कार्यक्रम राबवला तर तो जास्त सक्सेसफुल होईल, जास्त यशस्वी होईल. कारण शासनाकडे परत मग अनुदान, मग त्याच्याकडून येणार कधी, मंजुरी कधी, याच्यापेक्षा गाव पातळीवरती हा जर विषय घेतला तर तो जास्त सक्षमपणे राबवला जाईल. आणि हल्ली तसं करायला हरकत नाही आहे गावाच्या लेवलला, कारण त्यांच्याकडे अनेक प्रकारचे फंड्स असतात. पण म्हणून गाव पातळीवरती ह्या प्रश्नाचं उत्तर जास्त सोप्याप्रमाणे काढण्यात येईल शासनाकडे पाहण्यापेक्षा. एक काळ होता 1970-75 मध्ये शासनाकडून रात्रशाळा राबवल्या जायच्या, रात्रशाळासाठी वेगवेगळं अनुदानही होतं. पण आता तसं होत नाही, त्यांचं बरोबर आहे. पण हा विषय खूप छोट्या प्रमाणात राहिलेला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये प्रमाण खूप कमी आहे
आणि तिथे हा विषय गाव पातळीवर नक्कीच सोडवला जाईल असं मला वाटतं. गावातील लोकांनी एकत्र येऊन, जसे गावातील लोक एकत्र येऊन मोठमोठी मंदिरं बांधतात, तशी एखादी रात्रशाळा बांधली तर अगदी. ते काम सर्वात जास्त मोठं होईल असं मला हो वाटतं. बरोबर आहे अगदी. आपण या विषयावरती अजून चर्चा करूया, पण आता कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्रीमध्ये आज आपण बोलतो आहोत जागतिक साक्षरता दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात आणि टिपतो आहोत समाजातली अक्षर स्पंदनं. आणि आपल्यासोबत चर्चा करता आहेत एम.एल. डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक ज्ञानेश्वर डोके सर आणि ठाण्याच्या सिग्नल शाळेच्या समन्वयक आरती परब. मॅडम, मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की पहिल्यांदा साक्षरतेची सुरुवात आहे ती भाषेपासून होते, आपण मगाशी म्हणलो, पण आपल्या मातृभाषेपेक्षा वेगळ्या भाषेमध्ये कोणी काही बोलायला लागलं की पहिल्यांदा दडपण येतं. हो, आणि तुमच्याकडे तुमच्या प्रकल्पामध्ये अशी अनेक मुलं आहेत ज्यांची मातृभाषा मराठी नाहीये किंवा हिंदी नाहीये हो. किंवा त्यांच्या आजूबाजूला असलेली माणसं त्यांची भाषा बोलत नाहीत. हो. मग अशा वेळेला त्यांच्यापर्यंत साक्षरता पोहोचवणं किती आव्हानात्मक होतं? जसं तुम्ही मगाशी पहिल्यांदा सुरुवातीला म्हणाला, सावित्रीताई फुलेंनी सुरुवातच जर 1842 साली जर ती शाळा सुरू केली नसती आणि त्यांनी जर शिक्षण मातृभाषेतनं दिलं नसतं तर मला वाटतं आज इथे आपण दोघेही नसतो किंवा स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू झाली नसते. तोच भाग आहे इथे की मातृशिक्षण, मातृभाषेतलं शिक्षण जेव्हा आम्ही या समाजापाशी गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की यांची मातृभाषा पारधी आहे. हे सगळे आदिवासी समाजातला भाग आहे, बऱ्यापैकी बहुल भाग आहे. तर त्याच्यामुळे त्यांची मातृभाषा पूर्णतः वेगळी होती. थोडीशी ती पारधी मिश्रित, आदिवासी या सगळ्या भाषा मिश्रित त्यांची भाषा. तर ती भाषा सुरुवातीला आम्ही शिक्षकांनी समजून घेतली, त्यातले शब्द समजून घेतले, छोटी छोटी वाक्य आम्ही त्यांच्याशी करून आम्ही त्यांच्यातलं एक नातं निर्माण केलं, शिक्षक आणि विद्यार्थी. आणि मग आम्ही त्यांचा साक्षरतेच्या दृष्टीनं प्रवास सुरू केला. जसं जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, सहसाक्षरतेच्या दृष्टिकोनात आम्ही दांती म्हणजे ससा म्हणजे स ची सुरुवात केली. त्यांच्या भाषेमध्ये मानसी म्हणजे शिक्षक, मानसी म्हणजे ते आम्हाला मानसी म्हणतात, म्हणजे त्यांच्या दृष्टीने आम्ही त्यांचे टीचर म्हणजे बाई असं तो एक भाग असतो. किंवा मांजर, मांजर नाही तर बलाडी म्हणजे मांजर, तर ची सुरुवात आम्ही किंवा मांजर चित्राची सुरुवात आम्ही त्या पद्धतीने सुरू केली. कारण ही जर सुरुवात आम्ही मातृभाषेतनं केली नसती तर आज आमच्याकडे जे काही 50-60 विद्यार्थी आहेत तर ते त्या प्रवासापर्यंत किंवा मराठीच्या आपण जी म्हणतो राज्यभाषा प्रमाणित मराठी भाषा, तर त्या प्रमाणित भाषेपर्यंत हे सगळे साक्षर झाले नसते. आणि मला त्याही पुढे जाऊन असं म्हणायचं आहे की जसं तर मगाशी सरांनी म्हटलं की 5वी पर्यंत मातृभाषेतनं शिक्षण असणं गरजेचं आहे, तर मी त्याही पुढे जाऊन म्हणेन की 5वी पर्यंत नाही पण किमान 10वी पर्यंत देखील शालेय शिक्षणातली मातृभाषा अनिवार्यच राज्यभाषा जी आहे ती असायलाच हवी. तर साक्षरतेचं प्रमाण हे वाढेल आणि एखाद्या वेगळ्या विषया म्हणजे वेगळ्या भाषेची भीती, मानसिकता कमी होईल आणि त्या पद्धतीने मुलं सक्षम होऊन त्या नवीन भाषेकडे मुलं वळतील. इंग्रजी भाषेची अजूनही भीती बऱ्याच मुलांना वाटते. हो. आणि त्याचबरोबर गणित आहे, विज्ञान आहे, समाजशास्त्र आहेत, असे अनेक विषय आहेत जे वेगळ्या भाषेतनं व्यक्त करणं अजूनही आव्हानात्मक वाटतं. मग अशा वेळेला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे विषय सोपे करणं किंवा त्यांना स्वतःच्या भाषेच्या निवडीचं स्वातंत्र्य अशा प्रकारचे काही उपाय केले गेलेले आहेत का? सर, काय सांगाल? राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण हे तुमच्या मातृभाषेत व्हावं याची प्रोव्हिजन केलेली आहे. आणि त्याप्रमाणे इव्हन अगदी इंजिनिअरिंगच्या पुस्तकांचं सुद्धा भाषांतर करून ती मुलांसाठी उपलब्ध करावीत. आणि जेणेकरून आपल्याला आता आजच्या तारखेला 12वी शास्त्र ही परीक्षा मराठी माध्यमातून देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्यासाठी पुस्तकंही उपलब्ध केलेली आहेत. म्हणजे इंग्रजी माध्यमामधून विषय कळण्यामध्ये जी अडचण येते त्यासाठी पर्याय म्हणून किंवा मातृभाषेमध्ये शिक्षण जास्त सोपं होतं, लवकर समजतं म्हणून वेगवेगळ्या विद्याशाखांचं भाषांतर सुद्धा आता मराठीमध्ये करून ते शिक्षण मराठीमध्ये किंवा मातृभाषेमध्ये देण्याचं, महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर मराठीमध्ये, मातृभाषेमध्ये देण्याची आपली तयारी चालू आहे. आणि त्या दृष्टीने इव्हन आपलं राज्य शासन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना मातृभाषेमध्ये शिक्षण मिळेल. केरळ हे सर्वात जास्त साक्षर राज्य आहे आणि त्याच्या खालोखाल जो क्रमांक आहे तो मिझोराम राज्याचा आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र हे सुद्धा एक प्रगतिशील राज्य आहे, पण ते या पहिल्या 5 कुठे दिसत नाही. आणि त्याहूनही पुढची गोष्ट म्हणजे आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल आपण बोललो तर सर्वात लवकर आणि सर्वात जास्त प्रमाणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारणाऱ्या विद्यापीठांचा क्रमांक हा गोव्यासारख्या राज्यामध्ये आहे किंवा गुजरातमध्ये आहे.
पण महाराष्ट्रामध्ये अजूनही बऱ्याच विद्यापीठांनी ते धोरण स्वीकारलेलं नाहीये. शिक्षकांची तयारी किंवा त्याच्यासाठी असणाऱ्या उपलब्ध साधनांची तयारी, ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. पण मग ह्याच्यामध्ये कुठेतरी साक्षरतेचं उद्दिष्ट साध्य करणं हे मागे पडत जाईल असं वाटतं का? सर, तुमच्यापासून सुरू करू. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मुद्द्याला दोन भाग आहेत. एक सेकंडरी एज्युकेशन पर्यंतचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि दुसरं हायर एज्युकेशन पर्यंतचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. जे सेकंडरी एज्युकेशन पर्यंतचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये 100% मुलांची एनरोलमेंट होणं, जी काही शाळेत जाणाऱ्या वयाची मुलं आहे ती सगळीच्या सगळी मुलं शाळेमध्ये येणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळं साक्षरतेमध्ये आपण जरी साक्षरतेमध्ये मागे पडणार नाही. आणि जे दुसरं तुम्ही सांगितलं विद्यापीठांचं, तो प्रश्न साक्षरतेशी निगडीत नाहीये, तो हायर एज्युकेशनशी निगडीत आहे. आणि हायर एज्युकेशन हे 12वी नंतर सुरू होतं, आजही 12वी नंतर सुरू होतं आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा 12वी नंतर सुरू होतं. तर महाराष्ट्रामध्येही आता स्वायत्त महाविद्यालयांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ह्या वर्षीपासून केलेली आहे. विद्यापीठाने पदव्युत्तर शिक्षणामध्ये महाराष्ट्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केलेली आहे. आणि पुढच्या वर्षी मला वाटतं सर्वच विद्यापीठांमध्ये, सर्वच कॉलेजांमध्ये, म्हणजे जी ॲफिलेटेड महाविद्यालय आहे तिथे सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल. म्हणजे महाराष्ट्र मागे पडतोय असं नाहीये. तर जसं मी सांगितलं 2 लेवलला आहे. एक सेकंडरी पर्यंतचं आहे, दुसरं हायर एज्युकेशनचं आहे. हायर एज्युकेशनमध्ये बऱ्यापैकी आपली वाटचाल चालू आहे आणि संपूर्ण स्वायत्त महाविद्यालयामध्ये ह्या वर्षी प्रथम वर्षाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाली आहे. इतर महाविद्यालयामध्ये PGला म्हणजे ज्याला पोस्ट ग्रॅज्युएट म्हणतो, पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षाला अंमलबजावणी झाली. विद्यापीठाच्या सगळ्या विभागांमध्ये ह्या वर्षी अंमलबजावणी होणार आहे. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ गाभाच तो आहे, शिक्षण सर्वांपर्यंत गेलं पाहिजे, प्रत्येकाला त्याच्यात ऍक्सेस पाहिजे शिक्षणासाठी. आणि त्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न चालू आहेत सर्व स्तरावरती. मॅडम, तुम्हाला जेव्हा शिक्षण या मुलांपर्यंत पोहोचवायचंय तेव्हा कलेचा उपयोग कसा होतो? म्हणजे कलेच्या अनुषंगाने किंवा कलेच्या मदतीने साक्षरता लवकर पोहोचवता येते का? काय वाटतं? हो, जरूर. लवकर म्हणजे काय, अगदी त्यांना आनंदीमय शिक्षण आपल्याला तिथे त्यांना देता येतं. कारण जेव्हा आम्ही मुलांना जास्तीत जास्त, आता आम्ही कालच दहीहंडी आम्ही आमच्या शाळेमध्ये साजरी केली, तर म्हणजे सण उत्सवाच्या माध्यमातून आणि कला या माध्यमातून आम्ही काय करतो, आता गेल्या वेळेस आम्ही आषाढी एकादशी सुरुवात केली की आम्ही पारधी भाषेमध्ये मुलांचं प्रबोधन करणारं, त्यांच्या समाजासाठी प्रबोधन करणारं एक छान गाणं मुलांनी म्हटलं आणि आम्ही प्रत्यक्ष सिग्नलवरती जाऊन आमच्या मुलांनी पारधी भाषेमध्ये ते गायलं. आणि पालकांचा ते गाणं म्हणजे एक प्रबोधनपर गाणं होतं की स्वच्छता राखणं आणि त्या पद्धतीने साक्षर कसं व्हायला होतं आणि कशा पद्धतीने आपली या कुटुंबातली मुलं लवकरात लवकर जी वंचित मुलं आहेत ती शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आली पाहिजे. तर ते मुलांनी त्यांच्या पारधी भाषेतलं गायलेलं ते गाणं होतं. तर अशा पद्धतीने आम्ही मुलांना वेगवेगळ्या याच्यामधून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही मुलांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही भरपूर माहिती घेऊया आपण ह्या विषयाची आणि ही अक्षरस्पंदनं जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. हॅलो सह्याद्रीमध्ये आपण भेटलेलो आहोत आणि जाणून घेतो आहोत जागतिक साक्षरता दिनानिमित्त समाजातली अक्षरस्पंदनं. आपण पाहतो आहोत की दिल्लीमध्ये G20ची परिषद नुकतीच सुरू झालेली आहे. त्यातलाही एक महत्त्वाचा मुद्दा किंवा कळीचा मुद्दा हा शिक्षण किंवा साक्षरतेशी निगडीत आहे. पण ज्या वर्गामध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी आहे त्यांचा हा प्रश्न मूलभूत असा आहे की जर माझा रोजगार हा मला माझ्या हाताच्या किंवा श्रमांमधनं मला मिळवायचा आहे, मला माझं मशीन चालवायचं आहे किंवा मला शेतामध्ये माझी शेती करायची, तर मला आकडे ओळखता येणं किंवा अक्षर ओळखता येणं महत्त्वाचं का आहे? तर ह्या मूलभूत प्रश्नाचं उत्तर तुम्ही शिक्षण क्षेत्रातले काम करणारे कार्यकर्ते म्हणून कसं द्याल? सर, आपण तुमच्यापासून सुरू करू. प्रश्न परत एकदा सांगा. जर मला माझा रोजगार शेतीमधून किंवा मशीनमधनं कमवायचा आहे तर मला अक्षर ओळखता येणं आवश्यक का आहे? असा हा मूलभूत प्रश्न आहे. कुठलाही व्यवसाय करताना किंवा कुठलंही मशीन चालवताना त्याचं तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी तुम्हाला अक्षर ओळख अतिशय गरजेची आहे. अक्षर ओळख नसेल तुम्हाला त्याचं तर तंत्रज्ञान समजणार नाही. आणि त्यासाठी आपल्याकडे जे व्होकेशनल एज्युकेशन आहे त्या व्होकेशनल एज्युकेशनची अतिशय नितांत गरज आहे. नाहीतर अनेक वाईट अनुभव लोकांना येऊ शकतात.
जसं मी मगाशी बोलताना तुम्हाला माझ्या लहानपणीचा अनुभव सांगितला की आमच्याकडे शेतामध्ये धान्य पिकवल्यानंतर त्या धान्यामध्ये टाकायला एक विशिष्ट पावडर आणली जायची की जेणेकरून धान्याला किडा लागू नये. परंतु त्यावेळेला लोकांना वाचता येत नसतं, माझ्या वडिलांना वाचता येत नव्हतं आणि दुकानातून ज्यांनी पावडर दिली दुकानदारांनी, त्यांनी नजर चुकीने उंदीर मारण्याची औषध दिलं, उंदीर मारण्याची पावडर दिली आणि मला त्यांनी सांगितलं की ही पावडर आपल्या धान्यामध्ये टाकायची. सुदैवाने मला थोडंफार वाचता येत होतं, पहिली दुसरीला होतो, अक्षर ओळख होती. त्यावेळी मी वाचल्यावर त्यांना सांगितलं की ही उंदीर मारण्याचं औषध आहे. म्हणजे ते उंदीर मारण्याचं औषध त्यांच्या लक्षात आल्यानंतर ती पावडर शेतात टाकली नाही. म्हणजे हे इतक्या बारीक सारीक गोष्टीचा सुद्धा अक्षर ओळख नसल्यामुळे लोकांना अडचण येऊ शकतात. तर अक्षर ओळख आणि व्होकेशनल नॉलेज ह्या 2 गोष्टीशिवाय व्यवसाय होऊ शकणार नाही किंवा कुठलेही मशीन चालवता येणार नाही. अगदी साधी मशिनरी चालवण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याच्यावरची अक्षरं कळली पाहिजे, त्याची माहिती कळली पाहिजेत, तरच तो सक्सेसफुली ते चालवू शकतो. आणि मॅडम तुम्हाला प्रश्न असा आहे की येत्या काळामध्ये अनेक ऑनलाईन सुद्धा साधनं अवेलेबल आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत, अनेक अशी डिजिटल साधनं आहेत शिक्षणासाठीची. तर साक्षरता मिळवण्यासाठी किंवा साक्षरता साध्य करण्यासाठी माणसं म्हणजे शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला शिकवण्यासोबतच या ॲप्सचा किंवा या डिजिटल साधनांचाही वापर करता येऊ शकतो का तळागाळातल्या स्तरावर? अगदी जरूर. म्हणजे सिग्नल शाळेच्या माध्यमातून असो किंवा इतर काही माध्यमातून असो, जिथे आपल्याला मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आणि डिजिटल साक्षरतेच्या दृष्टिकोनातून जर बघायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला असे उपक्रम राबवणं म्हणजे संगणक प्रशिक्षण असेल. आता हल्ली MSITचे विविध कोर्सेस आहेत ते मुलांना आम्ही तिथे देतोय. त्याच्यानंतर जसं डिजिटल तुम्ही ॲप म्हणालात, आता हल्लीच आता त्या दिवशीच आमच्या मुलांनी ऑनलाईन एक सेमिनार अटेंड केलं जे गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये त्याचा समावेश होता. विमान बनवण्याच्या दृष्टिकोनातनं एडिसन क्लब नावाची एक मोठी संस्था आहे, त्यांनी आता हल्लीच विमानाच्या दृष्टिकोनातनं एक मोठाच रेकॉर्ड गिनीज केलेला आहे. तर ते आमच्या मुलांनी सिग्नल शाळेच्या मुलांनी प्रत्यक्ष बसून ती लिंक जॉईन करून ते सेमिनार अटेंड केलं. तर अशा पद्धतीने आपण मुलांना डिजिटल साक्षरतेच्या दृष्टिकोनातनं सक्षम करू शकतो. म्हणजे थोडक्यात साक्षरता मिळवणं हे एखाद्या शिक्षकावर किंवा एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या संस्थेवरती अवलंबून नाहीये. जर आता तर अशीही साधनं आहेत की जे बहुविकलांग आहेत ते सुद्धा या डिजिटल साधनांचा उपयोग करू शकतात व्हॉइस कमांडच्या माध्यमातून. आणि म्हणजे त्यांना प्रत्यक्ष लिहिता येत नसेल, टाईप करता येत नसेल तरी सुद्धा ते व्हॉट्सअप सारखी साधनं वापरू शकतात, ऑडिओ मेसेजेस पाठवू शकतात. तर मला वाटतं ही खूप मोठी क्रांती आहे आणि ज्याला आपण सुगम्यतेकडे जाणारा प्रवास असं आपण म्हणतो, तर हे तंत्रज्ञानही आपल्याला अधिकाधिक सुगम आणि सुलभ बनवतं आहे. मला वाटतं साक्षरता दिनाच्या निमित्ताने येत्या काळामध्ये साक्षरता मिळवण्यासाठीच्या साधनांच्या मध्ये जे बदल होणार आहेत त्याच्यामुळे खूप सकारात्मक चित्र आपल्याला दिसेल. पण तरी सुद्धा जाता जाता या साक्षरता दिनाच्या निमित्ताने आपण काय संदेश द्याल? सर, आपण तुमच्यापासून सुरू करू. अगदी थोडक्यात. साक्षरता दिनासंबंधी जर बोलायचं ठरलं तर सर्वांनी प्रथम साक्षरतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. जो आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजही आपल्या समाज व्यवस्थेमधला मोठा भाग जो आहे 25% पर्यंत लोक साक्षर नाही आहेत, तर त्यांच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि ते मूळ प्रवाहात कसे येतील आणि ते नुसते साक्षर न होता सुजाण नागरिक कसे होतील, ते डिजिटल माध्यमाचा कसा वापर करू शकतील. कारण आज कोणी पत्र लिहित नाही, त्याला तो मेसेज पाठवायचा असेल तर तो डिजिटल माध्यमातून पाठवावा लागतो. तर ती साक्षरता सुद्धा गरजेची आहे. डिजिटल साक्षरता अतिशय गरजेची आहे आणि किंबहुना त्याच्यामधून कुठल्याही स्वरूपाचं कम्युनिकेशन करणं अतिशय सहज, साधं, सोपं, सुलभ झालेलं आहे. अगदी मगाशी तुम्ही म्हटलं तसं ऑडिओ मेसेज पाठवू शकता, व्हिडिओ मेसेज पाठवू शकता. तर ती साक्षरता सुद्धा आता समाजामध्ये सर्व प्रकारे आली पाहिजे. मॅडम, तुम्ही मला असं म्हणायला आवडेल की मुळात साक्षरतेच्या दृष्टीने पाऊल टाकण्याच्या दृष्टिकोनातनं अनुशेष भरून काढणं, जो काही बॅकलॉग आहे म्हणजे वंचित घटकातील मुलांचा, कारण जोपर्यंत ही मुलं जी हजारो मुलं अजूनही वंचित आहेत शिक्षणापासून, तर या सगळ्यांना आणण्यात म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आता आपण अंमलबजावणी करतोच आहोत, पण खरं तर ती यापूर्वीच अंमलबजावणी व्हायला हवी होती, जी आता होतीये 2023 मध्ये. तर त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून त्याची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी होऊन या सगळ्या वंचित घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं गेलं लवकरात लवकर, तर मला वाटतं आपण साक्षरतेच्या दृष्टीने लवकर वाटचाल करू आणि तो अनुशेष भरून निघेल. या समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये काम करणारे हे दोन्ही
अतिथी आज आपल्याला लाभले आणि आपण समाजातली अक्षरस्पंदनं टिपण्याचा प्रयत्न केला जागतिक साक्षरता दिनानिमित्त. मला वाटतं आपण सगळ्यांनी आपल्या परीने थोडा थोडा प्रयत्न केला तर आपण लवकरच या 25% जो विरोधाभास आहे तो लवकरच गाठू शकू आणि पूर्ण करू शकू. संपूर्ण भारत 100% साक्षर करण्याचं स्वप्न आपण नक्कीच साध्य करू शकू. तर याच बरोबर मी मानसी आंबडेकर इथेच तुमचा निरोप घेते हॅलो सह्याद्री कार्यक्रमातून. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी सोशल मीडियाचं फेसबुक आणि ट्विटरचंही माध्यम आहेच. आपण आता मात्र या कार्यक्रमात इथेच थांबूया. फेसबुक त्याचबरोबर ईमेलवर सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता. ट्विटरचंही माध्यम त्यासाठी आहे. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. पुन्हा भेटूया पुढच्या हॅलो सह्याद्री कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत आणि नवीन अतिथींसोबत. नमस्कार.